आज मी ज्या नावाने सुरुवात करणार आहे ते नाव उच्चारताच छाती अभिमानाने फुगते, डोळ्यात तेज येते आणि मनात एकच घोष उमटतो, जय भवानी जय शिवाजी. सिंहासन हिले गड कापले, सिंहासन हिले गड कापले, मोगलांची छाती थरथरली. सह्याद्रीचा सिंह गर्जला, सह्याद्रीचा सिंह गर्जला आणि स्वराज्याची पहाट उजाडली, स्वराज्याची पहाट उजाडली. होय, मी बोलत आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, धर्मरक्षक, जनतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. राजमाता जिजाऊंच्या पोटी जन्मलेला शिवबा हा केवळ राजपुत्र नव्हता, तो भविष्यातील क्रांती होता. जिजाऊंनी त्यांना रामायण, महाभारत, श्रीरामांचे आदर्श, श्रीकृष्णांची नीती शिकवली. आईच्या कुशीत घडला राजा, संस्कारांनी झाला महान. आईच्या कुशीत घडला राजा, संस्कारांनी झाला महान. जिजाऊंच्या शब्दांनी पेटला स्वराज्याचा ज्वालामुखी प्राण, स्वराज्याचा ज्वालामुखी प्राण. लहान शिवबा मातीचे किल्ले बांधत, मित्रांसोबत युद्धाचे खेळ खेळत, तेव्हा कुणाला ठाऊक होतं का की हा मुलगा इतिहास बदलेल? दादाजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी तलवारबाजी, घोडेस्वारी, धनुर्विद्या शिकली. पण त्यांचं खरं शस्त्र काय होतं माहितीये का? त्यांची बुद्धी, त्यांची रणनीती, गनिमी कावा, शत्रूला चकवा देऊन युद्ध जिंकण्याची अद्भुत कला. तलवार होती हातात पण डोक्यात होती रणनीती, तलवार होती हातात पण डोक्यात होती रणनीती. शत्रू समोर थरथरला, हीच शिवरायांची नीती, हीच शिवरायांची नीती. 1645 साली रायरेश्वर मंदिर, 15 वर्षाचा तरुण शिवबा आपल्या मावळ्यासमोर उभा. त्यांनी घेतली ती ऐतिहासिक शपथ, आम्ही हिंदवी स्वराज्य स्थापन करू. त्या एका वाक्याने इतिहासाला दिशा मिळाली. रायरेश्वर साक्षी झाला, रायरेश्वर साक्षी झाला, घुमली स्वराज्याची शपथ. गुलामीच्या काळोखातून उगवली स्वातंत्र्याची प्रभात, उगवली स्वातंत्र्याची प्रभात. पहिला किल्ला तोरणा 1646 मध्ये शिवाजी महाराजांनी जिंकला. त्यानंतर राजगड, पुरंदर, सिंहगड किल्ले म्हणजेच स्वराज्याचे बळ. ते म्हणायचे गड किल्ले राखले तर स्वराज्य टिकेल. 1659 साली अफजल खान शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी आला, पण शिवराय साधे नव्हते. वाघ नख्याने अफजल खानाचा वध केला. सिंहावर चालून आला वाघ, पण सिंहच ठरला बलवान. सिंहावर चालून आला वाघ, पण सिंहच ठरला बलवान. प्रतापगड साक्षी राहिला शिवरायांचा अभिमान, शिवरायांचा अभिमान. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्यात कैद केले, पण शिवाजी महाराज कैदेत राहणारे नव्हते. फळांच्या टोपल्यामधून त्यांनी सुटका केली. इतिहासातील सर्वात थरारक घटना. कैद केली देहाची पण मन कधीच नव्हतं कैद, कैद केली देहाची पण मन कधीच नव्हतं कैद. शिवरायांचा मेंदू चालला आणि मोगल पडले भेद, मोगल पडले भेद. 6 जून 1674 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. ते झाले छत्रपती शिवाजी महाराज. ही फक्त सत्ता नव्हती, हा होता स्वाभिमानाचा विजय. रायगडावर सिंहासन सजले, स्वराज्य झाले साकार. रायगडावर सिंहासन सजले, स्वराज्य झाले साकार. जनतेचा राजा झाला, धर्माचा खरा आधार, धर्माचा खरा आधार. शिवाजी महाराज स्त्रियांचा अत्यंत सन्मान करीत असत. शत्रूंच्या स्त्रियांनाही सन्मानाने परत पाठवले. ते म्हणायचे स्त्री ही माता आहे, ती आपली असो किंवा परक्यांची. अष्टप्रधान मंडळ, मजबूत आरमार, न्यायव्यवस्था, शेतकऱ्यांचे संरक्षण. शिवाजी महाराज फक्त योद्धा नव्हते, तर ते एक उत्तम प्रशासक होते. मित्रांनो, शिवाजी महाराज फक्त इतिहास नाहीत, तर ते एक प्रेरणा आहेत. ते शिकवतात धैर्य ठेवा, स्वाभिमान ठेवा, अन्यायाविरुद्ध लढा. जोपर्यंत सूर्यचंद्र राहतील तोपर्यंत शिवराय जिवंत राहतील. जोपर्यंत सूर्यचंद्र राहतील तोपर्यंत शिवराय जिवंत राहतील. प्रत्येक मराठी माणसाच्या श्वासात शिवरायांचे नाव घुमत राहील, शिवरायांचे नाव घुमत राहील. चला आपणही शपथ घेऊया देशप्रेमाची, सदाचाराची, स्वाभिमानाची.
एकदा जोरात माझ्यासोबत म्हणा, जय भवानी जय शिवराय. मित्रांनो, हे छोटंसं भाषण कसं वाटलं ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी जय शिवराय.